आज मला आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या सगळ्या ताईंनी सांगायचं आहे, आपल्या नेहमीच्या डेली व्लॉगमधील तुमचा सगळ्यात आवडतीचा पार्ट कोणता असतो? की माझी रेसिपी बघायला आवडते, की आपल्या परसबागेतील फुलं बघायला आवडतात. काही जणांना लाडू चिंगीला बघायला आवडतं किंवा काहींना माझ्या 2 लेकींसोबतचा माझा संवाद बघायला आवडतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात व्लॉगमध्ये, की मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मग ते गार्डनिंग असो किंवा झाडासंबंधित काही छोट्या-मोठ्या टिप्स असो. तर प्रत्येक ताईंनी ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगायचे, की तुम्ही आपल्या या चॅनलवरचे व्लॉग कोणत्या गोष्टीसाठी बघता किंवा तुम्हाला आपल्या व्लॉगमधली कोणती गोष्ट आवडते किंवा मी सांगितलेल्या गोष्टींव्यतिरिक्त तुम्हाला काय आवडतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आज काही मी तुमच्यासोबत रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही. मस्त इतकी छान फुलं आली होती ना. आणि हे बघा, का एका ताईंनी ना काल परवा शॉर्ट व्हिडिओला का लॉंग व्हिडिओला मला कमेंट करून सांगितलं, जी पिवळी फुलं लागली होती ना, मी त्याला नेहमी ऑफिस टाईम म्हणते, तर त्यांनी त्या झाडाचं नाव मला सांगितले. त्याला 10 o'clock असं म्हणतात. कदाचित बरोबर 10ला ते उमलतं म्हणून त्याला तसं म्हणत असतील. देवपूजा झाली होती, पण फुलं देवांना अर्पण करायची राहिली होती, म्हणून फुलं घ्यायला बाहेर आलते. देवांना मस्त फुलं वगैरे अर्पण केली. त्यानंतर बघा, आपल्या हॉलमध्ये जी पॉट होल्डिंगची सायकल आहे ना डेकोरेटिव्ह, त्याच्यामध्ये हे झाड तुम्ही नेहमी पाहता. तर ह्याचं ना मला रिपोर्टिंग करायचं होतं. नर्सरीतून आणलेल्या कुंडीत जसं होतं ना तसंच होतं. वर्ष झालं ना की शक्यतो कुंडीतल्या झाडांची ना माती बदलावी लागते. बऱ्याच ताई कमेंट करतात की तू झाडं लावताना कशी लावते? तर शेणखत, माती आणि कोकोपीट मिक्स करते. शेणखतमुळं काय होतं की सगळ्या प्रकारचे पोषक तत्व झाडांना मिळतात. कोकोपीटमुळं जी माती आहे ना आपली भुसभुशीत राहते आणि त्या झाडाच्या मुळा वाढण्यासाठी छान अशी जागा मिळते, म्हणून कोकोपीट मिक्स करायचं. तर कोकोपीट तुमच्याकडे विकत मिळत नसेल तर आपल्या ज्या नारळाची बेल्ट असतात ना सोललेली, त्याच्यातून जो भुस्सा निघतो ना, ते थोडं बेल्ट असं चोळलं की त्याच्यातून भुस्सा पडतो. तो भुस्सा म्हणजेच कोकोपीट. म्हणजे खरं कोकोपीट हे तिकडं समुद्राच्या किनारी बनवलं जातं आणि विकत घ्यायचं म्हटलं तरी जास्त महाग नसतं. अगदी 1 किलो 60 रुपयांना वगैरे येतं. त्या 1 किलोमध्ये 10 ते 12 कुंड्यामध्ये मिक्स एक आपल्याला किती एक ओंजळ लागतं. तेवढं 10 ते 12 कुंड्यांना उपयोगाला येतं. आता इथं ना मी माती, शेणखत, कोकोपीट घेतलं होतं आणि ते जे आपलं सायकलमधलं झाड होतं ना डेकोरेशनचं, तर त्याचं बघा काढताना ज्यावेळेस मी ते काढलं ना, त्यांनी ना असं सिमेंटसारखा एक वेगळाच द्रव आहे बघा. मी उद्या वगैरे दाखवेन जर वेळ मिळाला तर. तो लावला होता. कदाचित या झाडाच्या मुळ्या सडू नये किंवा जो बुंदा आहे तो सडू नये म्हणून लावला असेल. अगदी सिमेंटसारखं असं चिकट चिकट आहे ते. उद्या दाखवते मी जमलं तर. मग ते सगळी त्याची जी जुनी माती होती ना झाडाची ती काढून टाकली मी सगळी. आणि त्यानंतर माझ्याकडे ना यातलीच दुसरी एक व्हरायटी आहे. म्हटलं ते कुंडीत एकच फांदी दिसत होती, तर दुसरा आपल्याकडे जी माझ्याकडे दुसरी एक्स्ट्राची व्हरायटी होती ना ह्याच झाडातली, ती सुद्धा फांदी एक लावून घेऊया म्हटलं. म्हणजे छान अशी कुंडी दाटसर हॉलमध्ये छान दिसेल म्हणून मस्त. पण एकदा का झाडातली मी बागेतली कामं करायला चालू झालं ना, तर तुम्ही बघाल पुढं जाऊन मी काय काय केलं ते दाखवते मी तुम्हाला. मोबाईलचा कॅमेरा ऑफ केला आणि मनात जी जी बागेत फिरताना कामं मला करायची इच्छा होती ना, ती आज सगळी 1 ते सव्वा तासात मी करून टाकलेली आहेत. हे बघा, एवढ्या कुंड्या मी सगळ्या व्यवस्थित रिपोर्ट केल्या. ही गुलाबी रंगाची कुंडी दिसते ना, त्यात पण ते शोचं झाड आहे ते लावून घेतलं. आता हे नेहमी किचनच्या खिडकीमध्ये हा मातीच्या कढई आणि त्याच्यात आलेली ही गुलाबी रंगाची 10 o'clockची फुलं तुम्ही बघता, त्यातली मातीसुद्धा पाणी घालताना वाहून गेली होती. त्याच्यात सुद्धा आता शेणखत, माती मिक्स व्यवस्थित भरून घेतली. एवढी सगळी झाडं मी लावून जेवढ्या समोर तुम्ही कुंड्या पाहिल्या ना 7 ते 8, तेवढ्या सगळ्या तयार केलेत. ज्या ज्या वेळेस जिथं जिथं ठेवीन नक्की दाखवणार. त्यानंतर दिवसभर ना कालच्या व्हिडिओचं एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. काही प्रमोशनसुद्धा आपल्या चॅनलवरती आता येत आहेत. तर तुम्ही समजून घ्या, प्रमोशन हा यूट्यूबवरून पैसे मिळवण्याचं एक साधन आहे. मला जास्ती असे काही पैसे खूप मोठं श्रीमंत व्हायचं आहे अशातला काही भाग नाही. पण ना जितकं काही माझ्या लेकींनी म्हणावं की मला इथं हे गोष्ट घ्यायची किंवा मला ह्या गोष्टी शिकायच्यात, त्याच्यासाठी जितके पैसे लागतील ना तितका खर्च मला आणि आहोंना व्यवस्थितरित्या करता यावा. आणि तेवढे पैसे मला मात्र कमवायचेत आणि माझ्या फॅमिलीसाठी मला तेवढा सपोर्ट करायचा आहे, म्हणून चाललेला हा प्रयत्न आहे. तर प्रमोशनचे व्हिडिओ आलाय ना, प्लीज समजून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा तुम्ही. मी बघू नका असं म्हणणार नाही प्रमोशनचे व्हिडिओ, कारण प्रोडक्ट नॉलेज तरी मिळतं त्याच्यातून मला असं वाटतं. आणि समजा भविष्यात माझ्या यूट्यूब फॅमिलीतील एखाद्या नवीन ताईंनी चॅनल काढला आणि उद्या त्यांना जर प्रमोशन
प्रमोशन यायला लागले तर त्यांना सुद्धा आयडिया येऊन जाते ना की हां असं असं प्रमोशन केलं होतं. म्हणजे मी माझा अनुभव शेअर करते तुमच्यासोबत. मी पण अगोदर माझे काही आपले सगळ्यांचेच असे फेवरेट यूट्यूबर असतात, आपण त्यांचे व्हिडिओ बघत असतो. तर ज्यावेळेस आपण त्यांचे व्हिडिओ प्रमोशन सहित बघतो ना, त्याच्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळली की मला समजायला लागलं की व्हिडिओ शूट कसे करायचे असते प्रमोशनचे किंवा कुठलेही काय अँगल कसा घ्यायचा असतो. म्हणून बघत चला आणि प्रमोशनचे व्हिडिओ जरी आले तरी बघा, लाईक करा. त्यानंतर बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत हॉल सगळा स्वच्छ करून घेतला झटकून. आणि बघा लाईट म्हणजे सॉरी पाऊस पडायला लागला ना, अशी आमच्या इकडं ना ही संध्याकाळची लाईटवरची जी पाखरं असतात ना ती खूप येतात. तुमच्याकडं अशी येतात का मला सांगा. आणि हे खिडकीच्या तिथं पोर्चमधला बल्ब चालू असतो ना, तिथं येऊन येऊन उड्या मारून खिडकीवरती ना ह्या सगळ्या म्हणजे स्लायडिंगमध्ये बसतात आणि स्लायडिंग बिलकुल व्यवस्थित सरकत नाहीत. म्हटलं चला वेळ आहे ना तोपर्यंत फुंकर मारून मारून ती सगळी पंख आणि किडे होते ना ते सगळे बाहेर काढून घेतले. सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं. आणि बघा काल पण मी झाडलं नव्हतं बाहेरचं, कारण सगळं ओलं होतं त्यामुळं काही झाडता येत नव्हतं. आज मात्र घराचं पूर्ण अंगण झाडून घेतले. तुम्हाला दाखवते मी झाडल्यानंतर कसं दिसतंय ते, कारण एवढी सगळी झाडं आहेत व्हिडिओत मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. त्यामुळं एवढ्या सगळ्या झाडांचा पालापाचोळा पडतोच पडतो. पाठीमागच्या बाजूला शेवग्याचं सुद्धा झाड आहे, त्याचा सुद्धा एकदम चिंचेच्या पालासारखा. आता शेवग्याचा पाला सगळ्यांना माहितीच आहे, बारीक असा पाला सगळ्या अंगणात येऊन उडतो. तर बघा हे सगळं आज घराच्या चारी बाजूचं मी झाडून काढून घेतलेले. पाठीमागच्या बाजूला आपल्या घराच्या केळीची रोपं वगैरे आहेत की नाही, तिकडली सुद्धा बाजू मी झाडून घेतली आहे. कारण तिथं तर मी सकाळी ज्यावेळेस झाडं वगैरे लावली होती ना, भरपूर माती पडली होती. आणि पोर्च बघा तुम्हाला अगोदर दाखवलं होतं मी, आणि आता आवरल्यानंतर किती छान दिसतोय सांगा. म्हणजे आपल्या घराची कळा अंगण दाखवतं. त्यामुळं नेहमी आपल्या एंट्रन्स घराच्या दरवाजा पुढं नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं आपण सतत काम करत राहतो ना तेवढी आपली ऊर्जा वाढत जाते. तुम्ही मला म्हणता ना सारखं तू कंटाळत नाही का, तुला आळस येत नाही का, थकत नाही का. तर आपण जेवढं काम करत राहतो, व्यायाम करत राहतो, तेवढं आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. जितका आपण आळस घेऊन लोळत राहतो तेवढं आपल्यामध्ये ना आळस जाऊ द्या, उद्या करू, आज करू म्हणून तीच कामं साठत राहतात आणि मग आपली चिडचिड वाढायला लागते. त्यामुळे वेळच्या वेळी कामं करत राहायची, सतत कामं करत राहायची. म्हणजे घरही छान राहतं आणि आपलं मन आपल्या घरातल्या माणसांनाही बाहेर गेल्यानंतर कधी आपल्या घरी येईल ना असं वाटतं. आता बघा बोलता बोलता तुमच्याशी गप्पा मारत मारत संध्याकाळचे 6 कधी वाजले काही समजलं नाही. आणि बघा लाडू तुम्ही पाहिला असेल, दिवाबत्ती करत होती तरी तिथंच बसला होता. सारखा पाठीमागं असा लुडबुड चालूच असते. जेव्हापासून हे तुळशी वृंदावन आणलंय ना, माझ्या अंगणाची शोभा आहे ना खूप जास्ती वाढली आहे. आणि बघा या दिवाघरामध्ये ना छोटासा हा दिवा लावून घेतला का तर चिरचिर नव्हती, नाहीतर 2-3 दिवस झालं ना सतत बारीक केसासारखी चिरचिर चालू असल्यामुळं सगळं ओलं होतं. त्यामुळे दिवा लावला नव्हता मी, फक्त उदबत्ती वगैरे लावत होती. आज दिवा लावल्यामुळं ना इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं ना अंगणामध्ये. म्हणजे बघा एवढंच तुळशी वृंदावन छोटंसं घेतलंय ना, पण जेवढं काही अपूर्ण वाटत होतं ना ते सगळं पूर्ण वाटतंय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की